मम्मी पप्पा वेदू बेटा आलीस तू? ये पटकन चल हातपाय धुवून घे. पप्पा आमच्या शाळेत ना एक सर आले होते. हो का? ते ना नमनाबद्दल बोलत होते. अच्छा नमन. नमन म्हणजे कोकण. अरे दादा आज इथं लवकर? हो आत्ता चालू बघ. अच्छा पप्पा ते तुम्ही नमनाबद्दल सांगितलं. हा बेटा नमन म्हणजे खरंच कोकणची ही एक लोककला. ग्रामदेवतेचा शिक्का अंगावर परिधान करून खरंच गावातील जी लोक आहेत ना खूप छान पद्धतीने तो नमन जोपासलं. सगळे ग्रामस्थ नमनसाठी उभे राहतात. त्यात तो मृदुंगाची थाप, शंकासुराचा नाच आणि त्यात गोनूचा नाच हे खरंच खूप बघण्यासारखं असतं. खरंच कोंबड्याने बांग दिल्यानंतर मथुरेला जाणाऱ्या त्या गवळणी त्यांचा तो पंजांचा छुमछुम असा आवाज खरंच खूप छान असतो. आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न आहे ना श्रीकृष्णाचे संगडी करतात. तरीही त्या गवळणी श्रीकृष्णाच्या संगडीला काय ऐकत नाही. शेवटी श्रीकृष्णाची संगडी श्रीकृष्णाचा धावा करतात. मग सुमधुर बासरी वाजवत श्रीकृष्ण समोर येतो आणि त्या संगड्यांना सांगतो तुम्ही काही काळजी करू नका, मी गवळणीचा ना समाचार घेतो. श्रीकृष्ण गवळणींना चांगल्या पद्धतीने समजवतो. त्यांना सांगतो मथुरेच्या बाजारी जाऊ नका, गोकुळचं दहीदूध हे गोकुळाचं राहिलं पाहिजे. शेवटी त्या गवळणी ऐकतात आणि परत गोकुळाला जातात. हे सर्व पाहिलं आणि आठवलं ना मन अगदी भरवून येतं. खरंच कोकणची लोककला जोपासण्यासाठी वेळच मिळाला नाही. आज पाहू उद्या पाहू म्हणता म्हणता 35 वर्ष अशीच निघून गेली बघ. पहिलं बाळपण, नंतर मग शिक्षण पूर्ण झालं, मग सगळ्या जबाबदारी, तुम्ही सगळे मोठे झालात. हे सगळं कसं लगेच निघून गेलं. पण सगळ्या जबाबदारीत ना कोकणची लोककला जोपासायला वेळच मिळाला नाही. आज जाऊ उद्या जाऊ, शेवटी आज कधी आलाच नाही. हो अगदी बरोबर म्हणाला तुम्ही. माझंही चुकलंच म्हणा. मुंबई सारख्या या धावपळीच्या शहरात आमच्यासारख्या उच्च शिक्षित महिलांनी कोकणची रूढी, परंपरा, संस्कृती ह्या सगळ्या जोपासण्याचा प्रयत्नच केला नाही. माझं हे भाग्य की मी या कोकणची सून झाली, पण माझं हे कर्तव्य मी कधी निभावलं नाही. ह्या मुंबई सारख्या शहरात मल्टीप्लेक्स सिनेमे 500 ते 1000 रुपये तिकीट काढून आपण हिंदी सिनेमे पाहण्यासाठी आतुरलेलो असतो. परंतु तेच आपल्या कोकणातील संस्कृती, रूढी, परंपरा हे सगळं थिएटरला जाऊन जोपासण्यासाठी आपल्याकडे मुळीच वेळ नसतो. हो ग वाहिनी, आम्ही पण या मॉडर्न दुनियेत राहून कोकणातील संस्कृती विसरत चाललो आहोत. वहिनी पहिल्यांदा काहीतरी योग्य बोलली नाही. काका एक नंबर ना. विषय आहे का? ह्या दोघांचंही ना कधीच पटणार नाही. वहिनी ते जाऊ दे, मी काय बोलतोय, मी आताच एक रील बघितली. त्या आम्ही कोकणकरांचं एक नमन आहे. अरे शुभ्या, तीच का आम्ही कोकणकरांचं नाविन्यपूर्ण नमन? हा तेच. अरे दादा मी खूप ऐकले त्याबद्दल. हो मी सुद्धा ऐकलंय. नाविन्यपूर्ण नमन आहे आणि कोकणाची नवीन पिढी एकत्र येऊन छान पद्धतीनं नमन सादरीकरण करताय. आणि दादा त्यात संकासूर, शिमगा खूप काही दाखवलंय. खूप काहीतरी वेगळी म्हणजे असं बोलायला झालं की अख्खं कोकण त्यांनी प्रेझेंट केलंय. आपण सगळेजण जाऊया ना. सगळे जाऊया. नक्की जाऊ. अरे पण ते नमन आहे कुठे? हो इथेच आपल्या बोरवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह आहे ना, हा. तिकडे सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी. आणि पण आहे कधी?
येत्या 28 तारखेला रविवारी रविवारी आहे, अरे मग काय वा. टेन्शनच सुट्टीच नाही. आहे. अरे पण शुभा, आपण तिकीटसाठी संपर्क कोणाकडे साधायचा? कशाला, ज्या नाटकाचे आपले दिग्दर्शक आहेत ना त्यांचा नंबर माझ्याकडे आहे. ओ. मी आताच तिकीट बुक अरे ती करतो. कृष्णा येत्रे सर, हा, हा, त्यांचाच तेच. नंबर आहे. हा. अरे ठीक आहे, मग बुकच करून टाक. आताच तिकीट मी बुक करतो आपल्या सर्वांचे. नक्कीच चालेल. नक्कीच आपण सर्वांनी जाऊया. हो. मंडळी, आम्ही चूक केली आहे कोकणची लोककला न जोपासून. आता ही चूक तुम्ही करू नका. आम्ही येतोय, तुम्ही या. खरंच मंडळी, कोकणची लोककला जपण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घेतला पाहिजे. मग वाट कसली बघताय? आताच आपले तिकीट बुक करा. विषय आहे का? नक्की या. कोकण सारे चला